this video we are going to solve A5 language study first question. The moon is nearer to the earth than any other heavenly bodies. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आयडेंटिफाय अँड रीराईट द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म ऑफ द अबाव सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन. आता याच्यामध्ये सोपंच आपल्याला काय फक्त सिलेक्ट करायचं आहे. आता इथं काय हे नियरर आहे, नियरर म्हणजे ही कंपाऊंड डिग्री आहे. ओके, नियरर आणि नियरेस्ट असं होईल ना. ओके, नियर म्हणजे काय होईल आपलं पॉझिटिव्ह डिग्री PD. ओके, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे इथं दिलेलं आहे तेच, हीच कंपॅरेटिव्ह डिग्री आहे नियरर. आणि SP म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे नियरेस्ट. मग आपल्याला सोपं साधं एक्झाम्पल काय आहे, आपण काय करू शकतो इथं. आपल्याला PD करायचं, मग फक्त नियर बघायचं आहे कुठं. मग या एक्झाम्पलमध्ये इथं नियरर आहे, मग हे नाही आपलं. इथं इथं नियर आहे, हे आपला ॲन्सर होऊ शकता पण नाही आहे. बघूया आपण. आणि इथं पण नियर आहे, इथं नियरेस्ट आहे. हे दोन तर गेले, राहिलं आपलं हे. ओके, एक तर हे तर असू शकतं किंवा हे तरी असू शकतं. आता बघूया पुढं. इथं बघा, इथं दॅन एनी अदर. जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये दॅन एनी अदर येतं तेव्हा व्हेरी फ्यू येऊ शकत नाही, तेव्हा काय येतं, नो अदर येऊ शकतं. ओके, मग आपलं ॲन्सर काय होणार आहे, नो अदर हेवनली बॉडी इज ॲज नियर टू द अर्थ ॲज मून. ओके, हे तुम्हाला माहिती पाहिजे. PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, CD म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि SP म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. या तिन्ही जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सहजपणे हे सॉल्व करू शकता. ओके, एकच काय म्हणतात त्याला, कुठलं मेथड असतं हे कट करत जातो आपण, ते मेथड म्हणजे कुठलं मेथड आहे, एलिमिनेटिंग मेथड. ओके, वी जस्ट एलिमिनेट ऑप्शन अँड दिस इज अवर ऑप्शन. हे आपलं ऑप्शन आहे. ओके, हे आपला ॲन्सर आहे. नो अदर हेवनली बॉडी इज ॲज नियर टू द अर्थ ॲज मून. ओके, थँक्यू.